विद्यार्थी मित्रांनो, आपण 11th सायन्स, 12th सायन्स, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, डिग्री अशा कोर्ससाठी असाल, तसेच BSc, BCS, BCA या कोर्ससाठी स्टडी करत असाल तर आपल्याला इंटिग्रेशनचे फॉर्म्युले पाठ असायला हवे किंवा ते फॉर्म्युले आपल्याला लिहिता आले पाहिजे। आता हे फॉर्म्युले किती सोप्या भाषेत मी सांगणार आहे पहा। इंटिग्रेशनचे फॉर्म्युले असं लिस्ट घेऊन पाठ करणं सोपे नाही। जरी लिस्ट दिली फॉर्म्युल्याची आणि तुम्ही पाठ केली तर त्या फॉर्म्युल्याचे पाठ केलेले फॉर्म्युले आपल्याला एक्झाम्पल मध्ये वापरता येत नाही। तर आपल्याला सोप्या पद्धतीने मी तुम्हाला फॉर्म्युले पाठ करून किंवा समजून सांगणार आहे। आता हे फॉर्म्युले लक्षात कसे ठेवायचे पहा। आपल्याला डेरिव्हेटिव्हच्या व्हिडिओमध्ये मी असे 3 सर्कल दिले होते पहा। असे 3 सर्कल काढले आणि त्याच्यामध्ये रिलेशन दिलं होतं। साइन हा असतो कॉस बरोबर, सेक असतो टॅन बरोबर आणि कोसेक असतो कॉट बरोबर। असे 3 सर्कल लक्षात ठेवा। या 3 सर्कलवरून आपल्याला फॉर्म्युले पाठ करता येतात। पाठ करणं म्हणजे काय तर साइनचं कॉस आणि कॉसचं साइन द्यायचं, सेकचं टॅन मध्ये, टॅनचं सेक मध्ये, कॉटचं कोसेक, कोसेकचं कॉट मध्ये। रेडी? तर आपण हे फॉर्म्युले हे सर्कल डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहिले। आता मी तुम्हाला इंटिग्रेशन सांगणार आहे। इंटिग्रेशन फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स। इंटिग्रेशन पहिला फॉर्म्युला नंबर 1 फॉर्म्युला इंटिग्रेशन साइन ax into dx। मित्रांनो हा शब्द आहे साइन, SIN आणि हा अँगल आहे। साइनचा अँगल आहे x, तो परमनंट नसतो। त्या ax च्या जागेवरती 2x असेल, 3x असेल, 4x असेल, 5x असेल, 9x असेल, x चा कोएफिशिएंट 1 असेल, 2 असेल, 3 असेल, असे अँगल्स तुम्हाला दिले जातात। आता यामध्ये आपल्याला इंटिग्रेशन साइन पाहतोय। इंटिग्रेशन साइन या शब्दाबद्दल आता विचार करूया। साइन याचं पहिलं अक्षर आहे s, म्हणून ज्या s साइन याचं इंटिग्रेशन, साइनचं इंटिग्रेशन द्यायचं मायनस कॉस। ओके, साइनचं इंटिग्रेशन ऑफ साइन याचा आन्सर द्यायचं मायनस कॉस आणि अँगल x म्हणून अँगल x डिवाइड बाय इंटिग्रेशन मध्ये x चा कोएफिशिएंट डिवाइडला लिहिला मायनस कॉस x अपॉन a। फॉर एग्जांपल इंटिग्रेशन साइन 2x, इंटिग्रेशन साइन 2x, तर sin साइनचे आन्सर दिलं मी मायनस कॉस 2x, अँगल पूर्ण लिहा मायनस कॉस 2x आणि डिवाइडेड बाय या x चा कोएफिशिएंट 2। ओके, सेकंड फॉर्म्युला इंटिग्रेशन cos x। आता इथं s आहे म्हणून मायनस साइन आहे, सबट्रॅक्शन। इथं इंटिग्रेशन cos c अक्षर आहे, मायनस लिहायचं नाही, s असेल तर मायनस। आता c बद्दल चाललंय cos चे इंटिग्रेशन sin x अपॉन a। हे याच्यावर लक्षात ठेवायचं। साइनचं cos येतं, cosचं sin येतं, डिवाइडेड बाय एग्जांपल इंटिग्रेशन cos 3x, इंटिग्रेशन cos याचा आन्सर sin 3x अपॉन 3। हा तिसरा फॉर्म्युला। थर्ड इंटिग्रेशन tan ax। तर मित्रांनो sin आणि cos याचं इंटिग्रेशन साइनचं मायनस कॉस, कॉसचं साइन, राहिले किती फॉर्म्युले 4, tan, कोसेक, सेक, कॉट। तर साइन आणि कॉस या दोघांचं इंटिग्रेशन सोडून या चौघांचं 1 2 3 4 याचे इंटिग्रेशन लॉग मध्ये येतं। फक्त साइन आणि कॉस या दोघांना लॉग लिहू नका, बाकीच्यांचं इंटिग्रेशनचं आन्सर लॉग मध्ये असतं। लॉग आणि लॉग मध्ये येतं। ओके, आता टॅनचं इंटिग्रेशन लॉग मध्ये, सर्कल मध्ये कोण आहे सेक, मग आन्सर द्यायचं लॉग ऑफ सेक x
डिवायडेड बाय x चा कोएफिशिएंट a. फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन टॅन आन्सर येणार log sec अँगल 4x डिवायडेड बाय 4. इंटिग्रेशन कोसेक सुरुवात log ने आणि कोसेक चे इंटिग्रेशन कोसेक x मायनस cot x अपॉन a. एक्झाम्पल इंटिग्रेशन कोसेक 2x आन्सर सुरुवात होती log ने कोसेक x मायनस cot 2x अपॉन 2. सिमिलरली पाचवा फॉर्म्युला इंटिग्रेशन सेक x चे इंटिग्रेशन log ने सुरुवात आणि sec x प्लस tan x त्याचा म्हणजे दोघांची ऍडिशन डिवाइड बाय एक्झाम्पल sec 4x log ऑफ sec 4x प्लस tan 4x अपॉन अँगलचा कोएफिशिएंट. लास्ट फॉर्म्युला cot x आणि हा फॉर्म्युला थोडा अपवादी आहे. याचा अर्थ असा cot बरोबर कोण आहे कोसेक आहे, पण आपल्याला cot च्या फॉर्म्युल्यात थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. इंटिग्रेशन cot सुरुवात आहे log ने आणि जर याचा आन्सर cot x चा आन्सर लिहायचं sin x. याचं रिलेशन मात्र तुम्हाला sin मध्ये लिहावं लागणार आहे log sin x अपॉन a. फॉर एक्झाम्पल cot 3x into dx log sin 3x अपॉन 3. असेच व्हिडिओ असेच फॉर्म्युले मॅथ्स बद्दल अजिबात चिंता करू नका. आपण सगळे फॉर्म्युले सगळे एक्झाम्पल्स सॉल्व करून दिले जातील. थँक्यू.